मोठा खर्च समोर आहे, व्यवसाय वाढवायचा आहे, मुलाच्या शिक्षणासाठी निधी हवा आहे किंवा चालू कर्जे कन्सॉलिडेट करायची आहे. अशा वेळी पर्सनल लोन महाग वाटतं का? तर तुमच्यासाठी एक स्मार्ट पर्याय आहे, तो म्हणजे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी. आज आपण लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी म्हणजे काय, ते कधी घ्यावं, कसं घ्यावं आणि त्याच्याबद्दल आपण योग्य निर्णय कधी घ्यावा, हे आपण सविस्तर समजून घेणार आहोत. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी म्हणजे तुमच्या मालकीच्या घर, दुकान किंवा ऑफिस या स्थावर मालमत्तेवर बँक किंवा NBFC म्हणजेच वित्त संस्था कडून मिळणारं कर्ज. मालमत्ता तुमच्याच नावावर राहते, फक्त ती बँकेकडे गहाण, तारण किंवा आपण त्याला म्हणतो मॉर्गेज म्हणून ठेवली जाते. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी वापरलं जातं ते आपण आता पाहूया. पहिलं म्हणजे तुमचा व्यवसाय विस्तारासाठी. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी समजा तुम्ही जर घेतलं, तर तुम्हाला जर व्यवसाय वाढवायचा आहे, व्यवसाय विस्तार करायचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी घेऊ शकता. तुमच्या व्यवसायाच्या वर्किंग कॅपिटलसाठी तुम्हाला लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळतं. व्यवसायासाठी वर्किंग कॅपिटल हे एक महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला बिझनेसमध्ये रोलिंग करता येते. म्हणूनच वर्किंग कॅपिटलसाठी जर तुम्हाला गरज असेल, तर लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी जरूर घ्या. उच्च शिक्षणाचा कर्ज. तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्या स्वतःसाठी काही तुम्ही उच्च शिक्षणाचा बद्दल विचार करत असाल, तर तुम्हाला त्या खर्चाचा बद्दल तुम्हाला लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळते आणि तो तुमचा खर्च भागवला जातो. वैद्यकीय खर्च. तुमच्या घरात कोणाला इथं तुमच्या नातेवाईकांना समजा वैद्यकीय खर्च किंवा एक मेडिकल हेल्प म्हणून हवा असेल, तर तुम्हाला लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळतं आणि ते मिळणारं कर्ज तुम्ही वैद्यकीय मदतीसाठी किंवा वैद्यकीय खर्चासाठी तुम्ही ते वापरू शकता. आणि तुमची समजा काही महाग असं तुम्हाला वाटतं, की तुमची जी कर्ज चालू आहेत ती महाग आहेत, तर ते तुमची कर्ज बंद करण्यासाठीही किंवा मी म्हटलं तसं कन्सॉलिडेट करण्यासाठीही तुम्हाला लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळते. हे लोन फ्लेक्सिबल असल्यामुळे कोणत्याही वैद्य गरजेसाठी तुम्ही ते वापरता येते. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीचे मुख्य फायदे म्हणजे पर्सनल लोनपेक्षा कमी व्याजदर, मोठी रक्कम, 10 ते 15 वर्षापर्यंतचा लोन टेन्युअर आणि तुमच्या बजेटप्रमाणे EMI. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीमध्ये बँक पाहते की तुमचा सिबिल स्कोर, तुमची उत्पन्नाची स्थिरता आणि मालमत्तेची लीगल क्लॅरिटी. इन्कम प्रूफ, बँक स्टेटमेंट आणि प्रॉपर्टी डॉक्युमेंट योग्य असणं फार महत्त्वाचं आहे. त्याद्वारे तुम्हाला लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी हे जलद मंजूर होतं. योग्य बँक निवड, योग्य व्याजदर आणि योग्य EMI हे फक्त तुम्हाला तज्ज्ञ मार्गदर्शनाद्वारे तज्ज्ञ मार्गदर्शनाकडूनच मिळतं, जे तुम्ही लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीच्या बद्दल विचार करत असाल तर. अलीकडेच आम्ही एका व्यावसायिकाला LAP मंजूर करून त्याच्या व्यवसाय वाढीसाठी मदत करून दिलेली आहे. जर तुमच्याकडे मालमत्ता असेल आणि निधीची गरज असेल, तर तुम्हाला योग्य सल्ल्याद्वारे आम्ही तुम्हाला LAP म्हणजेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवून देऊ शकतो. मी सौरभ चांदोरकर, कर्जविषयक तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शनामध्ये एक विश्वासार्ह नाव, SBC अकाउंट्स अँड फायनान्शियल सर्व्हिसेसमधून ओपनिंग डोर्स टू फ्युचर्स. धन्यवाद.